नमस्कार सगळ्यांना. बघा, रेशन कार्डविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आता. 15 फेब्रुवारीपासून या लोकांचं रेशन कार्ड बंद होणार आहे. त्यांना रेशन मिळणं बंद होणार आहे. तर कोणती लोकं आहेत ती, काय आहे आणि तुम्हाला कुठलं काम करायचं जेणेकरून तुमचं जे धान्य आहे ते चालू राहावं किंवा तुमचं रेशन मिळणं जे आहे ते चालू राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही कामं करायची आहेत, ते तुम्हाला सांगणार आहे. कारण आता नवीन आदेश आलेले आहेत. नवीन सरकारचे आदेश काय आहेत ते सांगते. कारण रेशन कार्डवर आपल्या बऱ्याच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यावरची योजना असू दे किंवा काही लाभ मिळत असू दे किंवा धान्य मिळत असू दे, आपण त्याच्यावरच मिळतात. परत तुम्हाला कुठे काही कागदपत्रांमध्ये तुम्हाला रेशन कार्ड जावं लागतं. तर आता आपलं धान्य किंवा रेशन बंद होणे असं वाटत असेल तर काही गोष्टी कराव्या लागणार तुम्हाला. कारण आता लास्ट डेट आहे 15 फेब्रुवारी, लक्षात घ्या. 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही एक काम नाही केलं तर तुम्हाला तुमचं धान्य मिळणार नाही किंवा रेशन हे जे आहे ते मिळणार नाही. तर आपण कुठलाही वेळ न दडवता बघूयात काय आहे सविस्तर माहिती. चला बघा, मोठी बातमी. 15 फेब्रुवारीनंतर या लोकांना मिळणार नाही रेशन दुकानातून धान्य. रेशन दुकानात जाऊन आजच ई-के-वाय-सी करण्याचा आदेश. बघा, तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. तुम्हाला याच्या आधी पण सरकारने मुदतवाढ दिली होती की 31 डिसेंबरपर्यंत करा. पण तेव्हा पण बरेच जी लोक आहेत त्यांनी केले नाही. पण आता 15 फेब्रुवारी लास्ट डेट असणार, त्याच्यापुढे मुदतवाढ होणार नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. बघा, अन्नधान्य व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-के-वाय-सी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांना ते अनिवार्य असून त्यांच्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-के-वाय-सी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे. बघा, म्हणजे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे की जर तुम्ही आता ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं धान्य बंद होऊ शकतं. बघा, 15 फेब्रुवारी जी आहे मुदत आहे. ई-के-वाय-सी नाही केली तर तुमचं धान्य बंद होऊ शकतं. आता बघा, ई-के-वाय-सी कशी आणि कुठे करायची ते पण सांगते मी. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केले जाते. त्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई-के-वाय-सीसाठी गावोगावी शिबिर आयोजित केले आहे. शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांना शिबिरात अथवा आपल्या नजीकच्या रास्त भाव दुकानात धान्य दुकानामध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-के-वाय-सी करावायचे आहे. म्हणजे बघ, तुम्हाला काय करायचं, आधार कार्ड घेऊन जायचं आहे, तुमचं स्वतःचं ते आधार कार्ड दाखवायचं आहे, तुमचा अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे, म्हणजे तुमची ई-के-वाय-सी झाली. हे गोष्ट तुम्हाला करायची आहे, ठीक आहे. त्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत असून त्यानंतर धान्य दिले जाणार नाही. तशा सूचना दुकानदारांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. दुकानदारांनी दरमहा 7 तारखेस अन्न दिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप करावयाचं आहे, ठीक आहे. कोणत्याही परिस्थितीत दरमहा 15 तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावयाचे असल्याच्या सक्त सूचना त्यांना दिल्या आहेत. अद्याप रेशन कार्ड नसलेल्या केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरित व असंघटित कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील जिल्हा कार्यालयामधून तातडीने शिधापत्रिका देण्याची कारवाई केली जात आहे. त्यामुळे ज्यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे मात्र अद्याप कोणती शिधापत्रिका त्यांना मिळाली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या तहसील कार्यालयातून शिधापत्रिका मिळवावी असे आवाहनही त्यांनी केले. म्हणजे ज्यांचं ऑनलाईन ज्यांनी पोर्टलवर जे केलं आहे नोंदणी, त्यांना जर शिधापत्रिका मिळाली नसेल तर त्यांनी जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन ते कारवाई करायची आहे किंवा आपलं शिधापत्रिका मिळवायची आहे. बघा, म्हणजे तुम्हाला काय कुठे रेशन कार्ड ई-के-वाय-सी कुठे करायची, तर रेशन दुकानातच करायची. कुठं दुसरं करायचं तिथे तुम्ही धान्य घेता तिथेच करायची आहे. वन रेशन कार्ड अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानात जाऊन अन्नधान्य घेत आहेत, त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानात ई-के-वाय-सी करून घ्यावी. ते आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानात जाऊनही ई-के-वाय-सी करू शकतील. बघा, जर तुम्ही हे नाही केलं तुम्हाला अन्नधान्य मिळणार नाही. शिधापत्रिकाधारकांच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई-के-वाय-सी बंधनकारक आहे. शिबिर अथवा रेशन दुकानात त्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुदतीत या दोन्ही बाबींची पूर्तता न केल्यास धान्य दिले जाणार नाही. म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला धान्य मिळणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं आधार कार्ड घेऊन जवळच्या रेशन दुकानात, म्हणजे जिथून तुम्ही रेशन घेता त्या दुकानात जा. तिथे तुम्ही आधार कार्ड दाखवायचं, तुमचा अंगठा ठसा द्यायचा आहे, मग तुमचं ई-के-वाय-सी कंप्लीट होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे लवकरात लवकर करा जेणेकरून तुम्हाला धान्य तुमचं बंद होणार नाही. 15 फेब्रुवारी लास्ट डेट आहे, तर आज उद्या जाऊन तुम्ही करून घ्या, ठीक आहे. चला, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.